195 वर्षांची विश्वासार्ह परंपरा जपत महाराष्ट्रासह देशभरातील ग्राहकांच्या पसंतीला असलेले पूना गाडगीळ आणि सन्स यांनी आज अमनोरा मॉल हडपसर इथं आपल्या 35व्या दालनाचं भव्य उद्घाटन केलं। या नव्या दालनामध्ये पारंपरिक आणि आधुनिक अशा विविध शैलीतील सोन्याचे दागिने, नैसर्गिक हिऱ्यांचे दागिने, प्लॅटिनम, कुंदन, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचं कलेक्शन तसंच दैनंदिन वापरासाठी आकर्षक डिझाईन्स उपलब्ध आहेत। यामुळे हे दालन ब्रँडच्या सर्वात आधुनिक आणि वैशिष्ट्यपूर्ण शोरूमपैकी एक ठरणार आहे। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्या चांदीच्या भावात घसरण झाली आहे। सोन्याच्या भावामध्ये 1500 रुपयांची तर चांदीच्या भावामध्ये 6000 रुपयांची घसरण झाली आहे। सोन्याचे भाव 1,48,300 रुपयांवरून तर चांदीचे भाव 2,37,000 रुपयांवर गेले। पुणे जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वेळ नदीला पूर आलाय। या पुरामुळे बीड मुंबई महामार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। तसंच अनेक नागरिकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे लोकांचे प्रचंड नुकसान झाले। मंडणगड तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढला। अनेकांच्या घरात पाणी शिरले। रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तसंच मंडणगड एसटी डेपो समोरील रस्त्यावर सुद्धा पाणी वाहत असल्यानं वाहतूक बंद झाली आहे। नगर मनमाड महामार्ग मुसळधार पावसामुळे चिखलमय झालाय। रखडलेल्या कामामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय। शिर्डीकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या भाविकांसह नागरिकांना महामार्गावरून प्रवासादरम्यान कसरत करावी लागते। सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर काहीसा कमी झालाय। पडलेल्या पावसानं नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। वारणा नदी अजूनही पात्राबाहेर आहे तर चांदोलीमध्ये अतिवृष्टी कायम आहे। हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये दमदार पावसानं हजेरी लावली आहे। 4 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सेनगाव तालुक्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या होत्या। आता पावसामुळे पेरणीच्या कामांना वेग आला। मावळ तालुक्यातील खंडाळा घाट माथ्यावर असलेल्या नॉर्थ पॉइंट लर्निंग सेंटर आणि 360 रिसॉर्ट या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झालंय। या भूस्खलनामध्ये एका व्यक्तीचा मृतदेहही सापडलेला आहे तर नॉर्थ पॉइंट लर्निंग सेंटरमधील एक सुरक्षा रक्षक व्यक्ती अजूनही बेपत्ता आहे। स्मार्ट मीटर बसवण्याच्या विरोधात हिंगणघाट शहरात नागरिकांनी भव्य मोर्चा काढला। या मोर्चात हजारो नागरिकांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक दिली आहे। यावेळेला नागरिकांनी मीटर विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्युत विभागाविरोधात संताप व्यक्त केला। यवतमाळमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी आंदोलन केलंय। दत्त चौकातील श्री दत्त मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाची आरती करून रामरक्षा आंदोलन करण्यात आलं। यावेळेला राम मंदिरासाठी जमा झालेल्या देणगीचा हिशोब जाहीर करून कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली। औसा तालुक्यातील किल्लारी इथल्या दूध भेसळ प्रकरणामध्ये आता मोठी कारवाई करण्यात आली आहे। दूध संकलन केंद्रावर टाकलेल्या धाडीमध्ये तब्बल 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हिंगोली शहरातील एका तरुणाच्या हत्या प्रकरणामध्ये तिघांना जन्मठेप आणि प्रत्येकी 50,000 रुपये दंडाच्या शिक्षेचा निर्णय हिंगोली सत्र न्यायालयानं दिलेला आहे। हिंगोलीच्या तलाबकट्टा परिसरामध्ये 2022 मध्ये मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून एका तरुणाची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। अकोल्यात पैशाच्या वादातून मित्राला बेदम मारहाण करण्यात आली आहे। त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या मित्राला स्वतः उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मित्र सुरेश अग्रवालला अटक केली असून पुढला तपास सुरू आहे। चंद्रपूर मूल राष्ट्रीय महामार्गावरील आगडी गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये दुर्मिळ अस्वलाचा मृत्यू झाला। या महामार्गावर आतापर्यंत 4 चांदी अस्वलांचा अपघात झालेला आहे। वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला।